आज विजयादशमीचं असं मला वाटलं की काहीतरी तुम्हाला मुलांच्या अभ्यासाबद्दल काहीतरी मार्गदर्शन किंवा काही सूचना द्यावाशा वाटल्या म्हणून देतोय. हे पाहता असं आपण शैक्षणिक क्षेत्र आता जवळपास सगळं चालू होणार आहे दिवाळी नंतर ना. त्यामुळं प्रत्येक पालकांना माझी मनापासून विनंती की आपण सर्वांनी आपल्या पाल्याकडे आता थोडंसं लक्ष द्यावं. आपल्या सर्वांना गेली 1.5 वर्ष अतिशय खराब दिवस गेले. आपल्याला धड मुलांकडे शिक्षणाकडे लक्ष देता आलं नाहीये. आपली मानसिकता पण बऱ्याच जणांची ढासळलेली होती. पण प्रत्येक संकटाला आपण सामोरे गेलं पाहिजे आणि आपण आपल्या पाल्याचा विकास केला गेला पाहिजे. म्हणून प्रत्येकाने आज विजयादशमी निमित्त मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याकडे अभ्यास करून घेताना नेमकं काय करून घेतलं पाहिजे. तर प्रत्येक पालकांना मी मनापासून असं सांगेल की प्रत्येक पाल्याचा अभ्यास स्वतः थोडंसं तुम्ही लक्ष द्या. स्वतः थोडंसं लक्ष द्या. म्हणजे त्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या क्रिया सिंपल जमतात का. जमत नसतील तर त्याला रागू नका. त्याला तुम्ही थोडं शिकवण्याचा प्रयत्न करा. मला माहित आहे आपण सर्वजण बिझी आहोत, परंतु आपण आपल्या पाल्याला थोडाफार तरी वेळ दिला पाहिजे. आणि त्याच्यासाठी प्रत्येकाने 2 अंकीच वजाबाकी बघा. हातच्याची वजाबाकी आपल्या मुलाला येते का. काही ठराविक शब्द मराठीचे सांगितले तर त्याला स्पेलिंग मराठीचं शुद्ध लेखन व्यवस्थित लिहिता येतं का. मराठीचं शुद्ध लेखन व्यवस्थित लिहिता येत नसेल तर त्याच्यासाठी थोडा प्रयत्न काय केले पाहिजे हे मी तुम्हाला बोलणार आहे. त्याचप्रमाणे इंग्लिशचे सिंपल शब्दार्थ त्याचे पाठ आहेत का बघा. इंग्लिशचे स्पेलिंग, आठवड्याचे वार असतील, कलरचे स्पेलिंग असतील, महिन्याचे स्पेलिंग असतील, 1 to 20 पर्यंतचे स्पेलिंग असतील, हे सगळे त्याचे स्पेलिंग पाठ आहेत का हे पहा. आणि तो रोज अभ्यास काय करणार आहे त्याचं नियोजन त्याला करायला हवं. चला एका वहीवर त्याला लिहायला सांगत चला की तू आज दिवसभरात काय अभ्यास केला आणि किती वाजता केला. शाळेतला अभ्यास करणे म्हणजे अभ्यास नव्हे. स्वतःच्या मनाने काहीतरी बाबा आपण घेतलंय, आपल्या ज्ञानात वाढ केली, असं काहीतरी अभ्यास पाहिजे. फॉर एक्झाम्पल एखाद्या विषयाचा एखादा चॅप्टर त्यांनी वाचन करणे. वाचन केलं त्याच्यावरच्या प्रश्नांचे उत्तर त्याला मनाने लिहिता येतात का. किंवा कमीत कमी बाबा फिल इन द ब्लँक्स रिकाम्या जागा असतील, व्याख्या असतील, जोड्या लावा असतील, जे काय किरकोळ प्रश्न असतात ते त्याला जमतात का हे तुम्ही चालता बोलता विचारलं पाहिजे. तरच तुमच्या पाल्यामध्ये सुधारणा होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाल्यासाठी वेळ काढणं फार महत्वाचं आहे. मला माहिती आहे तुम्ही सर्वजण बिझी आहात, पण कमीत कमी हा बेस चेक करा. जर हा बेस कच्चा असेल आणि तुम्हाला वेळच भेटत नसेल तर तुम्ही नक्कीच आपल्या क्लासला भेट द्या. भेट दिल्यानंतर मी तुम्हाला त्याच्यावर योग्य ते मार्गदर्शन करेन की तुम्ही पाल्यासाठी काय केलं पाहिजे. आणि ते तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही आपल्या क्लासमध्ये सुद्धा एक्स्ट्रा तास घेऊन आपण त्याला मार्गदर्शन करू शकतो, त्याच्याकडून तयारी करून घेऊ शकतो. इंग्लिशचे रोज 5 स्पेलिंग त्याला पाठ करायला सांगा. सायन्सचे 5 पाठ करायला सांगा स्पेलिंग. इंग्लिशचे 5 स्पेलिंग पाठ करायला सांगा. ते लिहून ठेवायला सातत्याने ते स्पेलिंग वाचन करून त्याला पुढचे दररोज 5 स्पेलिंग 10 स्पेलिंग पाठ करायला सांगा. त्यावेळेस त्याचं इंग्लिश सुधारणार आहे. आणि मराठी सुधारण्यासाठी, शुद्ध लेखन सुधारण्यासाठी त्याला रोज लिखाण करायला तुम्ही सांगायचं. जर त्यांनी लिखाण रोज केलं नाही तर लिहिण्याचा सराव जर कमी झाला तर पेपर उलटणं फार कठीण होतं. म्हणून रोज लिखाणाचा सराव त्याला तुम्ही करून घ्या.
किंवा आज त्यांनी 10 मिनिटात एक पॅरेग्राफ लिहिलेला आहे, उद्या त्याला तो 2-4 दिवस जरी त्यांनी 10 मिनिटात लिहिला तर परत तो हळूहळू 9 मिनिटात, 7 मिनिटात, 6 मिनिटात कसा लिहिल याच्यावर लक्ष ठेवून. आणि सर्व मुलांना तुम्ही गोडीत सांगा, जास्त कवळून किंवा राग येऊन काही उपयोग नाही. मुलांना त्यांच्या कलेनुसार सांगत चला, म्हणजे नक्कीच त्यांच्यात चांगल्या प्रकारचा तुम्हाला फरक दिसेल. मुलं अभ्यासात त्यांच्या इच्छेनुसार, मुलांच्या इच्छेनुसार टायमिंग घ्या. समजा काही तुमचे लहान मुलं 1ली ते 4थी पर्यंत असतील तर त्यांना फक्त रोज अर्धा तास तरी अगोदर बसवा. अर्धा तास बसलं तर हळूहळू टायमिंग वाढवा, त्याला गोडी लावा. थोडं 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 अभ्यास करून घ्या. सातत्याने दिवसभर बसू नका. अर्धा तास, नंतर हळूहळू पाऊण तास, नंतर 1 तास. 5वी ते 8वी पर्यंत मुलं असतील त्यांना कमीत कमी रोज 1 तास 1.5 तास बसवा. 1 तासच बसवा. सकाळी अर्धा तास बसवा, संध्याकाळी अर्धा तास बसवा. त्यांच्यामध्ये गॅप ठेवा. 8वी 9वी 10वीची मुलं असतील तर त्यांच्याकडून कमीत कमी 3-4 तास अभ्यास करून घ्या. सकाळी 1.5 तास, संध्याकाळी 1.5 तास सुरुवातीला, आणि त्याच्यानंतर हळूहळू त्याचा तास वाढवत जा. त्यांना ऑटोमॅटिक अभ्यासाची गोडी लागली की ऑटोमॅटिक मुलं अभ्यास चांगला करतील 100%. पण ती गोडी लावण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. मधनात येता जाता कधी विचारा तुम्ही त्याला पाडे 9 किती रे, 7 कोण किती, 8 किती, हे असं विचारत चला. आणि एवढंच नाही तरी तुम्ही त्याला असं विचारत चला, 100 रुपयातनं 70 रुपये घेते, किंवा तू किराणा दुकानात आणायला गेला, तू त्याला भाव विचारून यायचा. साखर कशी किलो आहे? पण तू आणली बाबा पावशर, साखर त्यांनी 40 रुपये किलो सांगितली, मग पावशरचे पैसे किती? त्याला हिशोब तुम्ही आपला असा घरी करायला शिकवा. आणि त्याला तो हिशोब केल्यानंतर तू बाबा एवढे रुपये दिले, 200 रुपयाची नोट दिली, त्याच्यातून तू 10 रुपये घेतले किंवा खर्च केले, राहिलेले पैसे बरोबर आणलेत का याचा हिशोब त्यांना करायला शिकवायचा. जर तुम्ही आल्यावर विचारत चला हिशोब, म्हणजे मुलांच्या सुधारणा. सातत्याने त्यांना 50 रुपयाच्या 3 नोटा तर किती पैसे झाले, लहान मुलांपासून असं शिकवा. 200 रुपयाच्या 7 नोटा तर पैसे किती झाले, किंवा 500 रुपयाच्या 17 नोटा तर एकूण किती रुपये झाले. असं ज्यावेळेस तुम्ही शिकवचाल त्यावेळेस त्यांना पुढे गणित, आकडेमोड अवघड जाणार नाही. हे तुम्ही शिकवा. म्हणजे काय होईल की हळूहळू त्यांच्यात सुधारणा होईल, त्यांना गोडी लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सातत्याने त्यांना अभ्यास करायला लावा. त्यांच्या इच्छेनुसार तुम्ही टायमिंग घ्या अभ्यासाचं, आणि त्या टाइमला ते अभ्यास करतात का. एक 2-4 दिवस सुरुवातीला नाही केलं तर त्यांना तुम्ही आठवण करून द्या. अरे बाळ, तुम्हाला हे टायमिंग दिलं, त्या टाइमला अभ्यास केला नाही, तू केला पाहिजे. अभ्यास केला पाहिजे. तू जर नाही केला तर पुढं तुला फार अवघड सगळे विषय जातील. तुझ्या अभ्यासाचा बोजा वाढेल. अभ्यास तुला परीक्षा जवळ जास्त करावा लागेल. मग तुला तू त्यावेळेस गोंधळ होईल तुझा. त्यामुळे आतापासून जर थोडा थोडा तू अभ्यास केला तर तुला मार्क्स चांगले मिळतील. तू तुझ्या मित्रांच्या पुढे शर्यतीत राहशील. मित्रांच्या पुढे तुला चांगले मार्क्स मिळतील. तुला सगळेजण टक्केवारी चांगली पडते. तुला 10 लोकांना सांगायला बरं वाटेल. अशा प्रकारचं त्यांना थोडं थोडं सांगायचं, म्हणजे नक्कीच त्यांची सुधारणा होईल. म्हणून इथून पुढच्या तुम्ही तुमच्या पाल्याकडे मनापासून लक्ष द्यावं. आणि जर याच्यातून तुम्हाला वेळच मिळत नसेल तर तुम्हाला मी सांगितलं मागच्या वेळेसच की आपण आपली अकॅडमी चालू करत आहे. 8वी 9वी 10वी ही अकॅडमी चालू केल्यानंतर, अकॅडमी म्हणजे इंटिग्रेटेड स्कूल आपण चालू करतो. त्या स्कूलमध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर हा बेस पण आम्ही थोडा थोडा सुधरून घेणार आहे. आणि शिवाय मुलांना योग्य ते मार्गदर्शन नाही. आपल्या आई वडिलांसंग कसं राहायचं, कसं बोलायचं याच्या संदर्भात सुद्धा त्यांना मार्गदर्शन राहणार. इतर मोठ्या व्यक्तींसंग आपण कसं बोललं पाहिजे, बोलणं किती महत्वाचं आहे. पुढचं आयुष्यात जर तुम्हाला काही सगळं चांगलं कमवायचं असेल ना तुम्हाला, तर सगळ्यात महत्वाचं बोलणं फार महत्वाचं. बोलणं जर तुम्हाला माहिती आहे व्यवस्थित असेल, गोड असेल, तर तो माणूस कुठेच कमी पडत नाही. म्हणून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांना शिकवा सहनशीलता.
ज्या व्यक्तीकडे सहनशीलता आहे ती व्यक्ती 100% यशस्वी होत असते. जर सहनशीलता कमी असेल तर विकास व्हायला फार वेळ. कुठल्याही गोष्टीत सहनशीलता पाहिजे. एखादं संकट आपल्यावर आलं तरी घाबरून जायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही किंवा धावपळ नाही करायचे नाही. सहनशीलता ठेवा, विचारपूर्वक निर्णय घ्या, घाबरून जाऊ नका. काय नेमकं केलं पाहिजे थोडस विचार करा, सहनशीलता ठेवा. किंवा ठीक आहे 2 दिवस आपण याचे उपचार देतोय किंवा 2 दिवस आपण अशा पद्धतीने प्लॅनिंग करतोय, चुकतंय काय आपण बघूया, नंतर आपण पुढचं डिसिजन घेऊ. म्हणजे कुठलंही मुलांच्या अभ्यासाबद्दल तर पालकांनी अजिबात टेन्शन घेऊ नका. कारण का तुम्ही टेन्शन घेतलं तर मुलांचा अभ्यास होणार नाही. तुम्ही त्याच्यातून मार्ग काढा, कशी आपल्या मुलाला गोडी लागल. आणि जर तुम्हीच म्हणत बसल्यासारखं की फार अवघड आहे, मुलाचा अभ्यास करून गेला फार कठीण आहे, तो अभ्यासच करत नाही, असंच नाही तसंच नाही, तुम्ही तुमच्या येणाऱ्या पाहुणाऱ्यांना सांगत गेला, शेजार पाजाऱ्यांना सांगत गेला, सातत्याने तुम्ही त्याला बोलत गेला, तर तुमच्या मुलाच्या मनावर एक बिंब येईल की खरंच आहे आपली सगळ्यांना किंवा वडील आपले सगळ्यांना सांगतात की तो काहीच अभ्यास करत नाही, त्याचं लक्षच नाही अजिबात. तुम्ही नेहमी आपल्या मुलाचे थोडेफार तरी चांगले गुण सांगत जाता. ज्यावेळेस तुम्ही 10 चांगले गुण सांगताल त्यावेळेस तुम्ही 1 वाईट गुण सांगितला तर मुलाला वाईट वाटणार नाही. पण ज्यावेळेस तुम्ही त्याच्या समोर किंवा तो ऐकत असतो कधीतरी साईडने, ज्यावेळेस तुम्ही त्याचे 7-8 दोष सांगता आणि एखादा गुण सांगता, म्हणजे मार्क जास्त कशाला मिळतात, दोषला. म्हणून त्याच्या मनावर तसा परिणाम होतो. म्हणून नेहमी आपल्या मुलाच्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला आपल्या मुलाबद्दल दुसऱ्या संग बोलताना नेहमी चांगले विचाराना की माझा मुलगा आहे, करतोय अभ्यास, करणार आहे, तो चालू आहे त्याचे प्रयत्न, असं तरी म्हणा. पण अजिबात तो अभ्यासच करत नाही, त्याचं लक्षच नाही, तो नुसता खेळतोय असं म्हणत राहिला तर त्याला ते ऐकून त्याच्या भावना सुद्धा तशाच होतात. पण माझी सगळ्यांना एक कळकळीची विनंती की मुलांचा अभ्यास करून घेताना अनेक तुम्हाला टिप्स द्यायच्यात, पण एका वेळेस एवढ्या टिप्स दिल्या तर एवढी मोठी व्हिडिओ ऐकणं पण तुम्हाला फार वेळ कमी असतो, कठीण वाटेल. म्हणून मी थोडक्यात आता तुम्हाला सांगितलं. याच्यापुढे मी तुम्हाला अनेक अशा टिप्स देत राहणार आहे. म्हणून सर्वांनी आमच्या चॅनलला युट्यूबला महावीर क्लासेस मुखासर म्हणून त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्ही पण करा आणि तुमच्या नातेवाईकांना सांगा, तुम्ही तुमच्या मित्रांना पण सांगा. एवढीच मी तुम्हाला मनापासून विनंती करू शकतो. आणि तुम्हाला पुन्हा एकदा इथून तुमच्या करिअरसाठी पालकांना, माझी विद्यार्थ्यांना सर्वांना इथून पुढचं आयुष्य हे सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे, प्रेमळ आणि आरोग्यदायी जावो ही आमच्या महावीर क्लासेस करून मी तुम्हाला भगवानच्या मी प्रार्थना करतो आणि तुम्हाला या शुभेच्छा देतो. ओके, जय हिंद, जय हिंद.